आज मस्त नरम नरम इडली आणि गरम गरम सांबारचा नाश्ता होता. मग काय पोटभर नाश्ता करून हॉटेलला निघालो. वातावरण तर पावसाचं होतं, ढग मस्त जमलेले होते, पण पाऊस तर काही येणार नाही याची चांगलीच खात्री होती. आज वार शनिवार होता. व्हाईट शर्ट घालून एकदम टकाटक रेडी होतो. आल्या आल्या मस्त आपली खमंग तरीदार मिसळ रेडी केली. प्रतीकने चाकूला धार लावून मस्त कांदे कापायला घेतले. प्रतीक कांदे कापून चांगलाच जमला. मग काय बाकी कांदे मी सुद्धा कापले. सगळी तयारी होतात आपले बोनीचे कस्टमर पण आले. वेळेत बोनी होऊन आपल्या दिवसाची खूप चांगली सुरुवात झाली. सकाळी सकाळी एवढी मस्त गरम गरम मिसळ बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. शनिवार होता, गर्दी होईल असं वाटलं होतं, म्हणून फटाफट मोठ्या पातेल्याची पण तयारी सुरू केली. व्हाईट शर्ट घालून मिसळ बनवत होतो, त्यामुळे एकदम लांबून आणि जपून मिसळ बनवत होतो, कारण मिसळचा एक डाग आणि घरी 100 बोलणे भेटणार होते. भाई एवढे लहान लहान आणि गोड गोड पोरं आपली मिसळ एकदम पोटभर खाताना खूप भारी वाटतं. आपल्याकडे इतर मोठ्या दुकानांसारखं लहान पोरांना खेळण्यासाठी तर काहीच नाहीये, पण त्यांना खाता येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी चवदार मिसळ नक्कीच आहे. दुपारचे जवळपास 12:30-1 वाजले होते आणि आत्ताशी कुठे हॉटेलमध्ये चांगली गर्दी झाली होती. जरी वार शनिवार होता तरी आज खूप काही वेटिंग नव्हती. सगळे कामं सुरळीत चालू होते. नॉर्मल एका मागे एक टेबल पण सुरू होते. आमच्या दोघा तिघांमधून कोणीच आज जास्त जमलं नाही, कारण अजून 4 पट कामं करायची तयारी आमची नक्कीच होती. मग काय सर्वांनी मिळून हॉटेल क्लीन केलं. फटाफट शटर खाली करून घरी निघालो.